नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही पुन्हा घेऊन आलो आहे एक नवीन रेसिपी, छोलेपुरी. चला तर मग करूया सुरुवात. छोलेची भाजी करण्यासाठी आपल्याला छोले 5 ते 6 तास अगोदर पाण्यात भिजवून ठेवावे लागतात. आमचे छोले भिजवून झालेले आहेत. आता आम्ही एका कुकरमध्ये गरम पाणी टाकून दिले आहे. गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून छोले टाकून द्यायचे आहेत आणि एका छोट्याशा कापडात चहा पावडरची छोटीशी पोटली बनवून त्या कुकरमध्ये टाकून देऊयात आणि कुकरच्या 4 शिट्ट्या घेऊन घेऊया. बघा, आपल्या छोल्यांची साईजही बदललेली आहे आणि आपले छोले छान शिजून गेलेले आहेत. खूप गरम लागत होतं म्हणून मी हातातून छोले सोडून दिला होता. ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य: 2 टमाटे मोठ्या आकारात कापून घेतले, 2 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि 2 मोठ्या आकाराचा कांदा. सर्वप्रथम आपण एका पॅनमध्ये 2 पळी तेल घालून घेतले. तेल छान गरम झालं की त्यात आपण कांदा, टमाटर, लसूण, अद्रक, मिरची सगळं छान फ्राय करून घेऊया. बघा, आपले टमाटे कांदे छान फ्राय झालेले आहेत. आता आपण यांना एका ताटात काढून घेऊया आणि थोडं गार करून घेऊया. आता आपलं सारण गार झालेलं आहे. आता आपण त्याला एक मिक्सरच्या मोठ्या भांड्यात सगळं मिश्रण काढून घेऊया आणि छान त्याची प्युरी बनवून घेऊया. बघा, प्युरी किती छान झाली आहे. आता आपण पुन्हा त्याच पॅनमध्ये 2 ते 3 पळी तेल घालूयात. तेल छान गरम झालं की त्यात आपण तेजपान, जिरे, लवंग, मिरी आणि दालचिनी घालून छान परतून घेऊयात. वरून थोडा कढीपत्ता घालूयात. कढीपत्ता हे छान तडतडला की मग आपण तयार केलेली प्युरी, ज्यात कांदा, लसूण, अद्रक. बघा, आपल्या प्युरीचा रंग आता बदलत चालला आहे. आता आपण यात मसाले टाकूयात: चटणी, हळद, गरम मसाला आणि छोले मसाला. हे मसाले छान शिजवून घेण्यासाठी आपल्याला 5-1 मिनटं लागतील. जोपर्यंत आपल्या पॅनच्या कडेने तेल सुटत नाही तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि एकदाच का तेल सुटलं की मग आपण त्यात आपले शिजवलेले छोले घालून छान परतून घेऊयात. बघा, किती छान झाले आहेत. आता आपण यात थोडं गरम पाणी, जे आपण छोले शिजवण्यासाठी वापरलं होतं ना, तेच पाणी आपण ग्रेव्हीमध्येही टाकणार आहोत, जेणेकरून आपल्या छोलेंना छान चव येईल. आता आपण थोडं चवीनुसार मीठ घालूयात. आता आपण यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि 5 मिनटं आपली छोलेंची भाजी शिजू देऊयात. वरून छान तरी येईल. वा, काय छान तरी आली आहे आणि सुगंधही खूपच छान येतो आहे. बघा, झाली आपली छोलेंची भाजी रेडी. आता आपण एका परातीत गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात आपण थोडा रवा आणि चवीनुसार मीठ घालून कणिक छान घट्ट मळून घेऊयात. घट्ट कणिक असलेल्या कणकेच्या पुऱ्या केल्याने पुऱ्या छान फुलतात.
आता तुम्हाला वाटत असेल यांनी एवढी जास्त कणिक का मळली आहे, तर आमच्याकडे गेस्ट आले होते म्हणून आम्ही थोडी जास्त कणिक मळून घेतली आहे. किती छान मळून झाली आहे. आता आम्ही 5 मिनटं रेस्टसाठी ठेवून देऊ आणि मग पुऱ्या करायला सुरुवात करूया. आता आम्ही छान छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या आणि त्यांना मीडियम फ्लेम तेलावर तळून घेतल्या. कणिकमध्ये रवा टाकण्याचं कारण एकच होतं की ज्यामुळे आपल्या पुरींमध्ये थोडंही तेल राहत नाही आणि त्या चिपचिपी होत नाहीत. बघा पुरी किती टम्म फुगली आहे. अशाच पुऱ्या छान वाटतात खायला, हो की नाही? अशाच पद्धतीने आपण आपल्या सगळ्या पुऱ्या करून घेऊया. वाह, काय सुगंध येतोय आणि पुरींमध्येही अजिबात तेल राहिलेलं नाही आहे. तुम्ही अशाच पद्धतीने छोले पुरी बनवून बघा आणि आम्हाला कमेंटमधून कळवा कशी झाली आहे ते. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.